नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावाची आज घोषणा होणार। कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब। काँग्रेसमधून भिवंडीमध्ये दयानंद चोरघेंचं नाव सध्या आघाडीवर, तर गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव उणसंडे आणि नागपुरातून विकास ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा। 21 मार्चला महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंच्या उपस्थितीत बैठक होणार। बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। जागा वाटपाचं 80% काम पूर्ण। जागा वाटपाबाबत आज दिल्लीत अंतिम चर्चा होणार। सुनील तटकरे यांची माहिती। भाजप सर्व घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा देईल, तटकरेंकडून विश्वास व्यक्त। उद्या राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची बैठक। अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांबरोबर चर्चा करणार। वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली। 2 वेळा मी लोकसभा लढवली होती। मला राज ठाकरेंनी सांगितलं तर गडचिरोलीला देखील मी उभा राहीन। आम्ही आदेश ऐकतो आणि पाळतो देखील। बाळा नांदगावकर यांची ही प्रतिक्रिया। पुढच्या 1-2 दिवसात राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता। अमित शहांसोबतच्या भेटीत भाजपाकडून दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डीच्या जागेची मनसेची मागणी। शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे फडणवीसांशी देखील चर्चा करणार। भाजप मनसेच्या युतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ग्रीन सिग्नल। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार। हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्यासाठी संघाची ही भूमिका, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात मोदींच्या नावावर नव्हे तर ठाकरे नावावरच मतं मिळतात, त्यामुळे बाळासाहेबांच्या फोटोनंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका। नरेंद्र मोदी, अमित शहांना टोला लगावणारे राज ठाकरेंचं व्यंगचित्र। राऊतांकडून ट्विट। अलीकडच्या काळातील सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र, होऊ दे चर्चा म्हणून राऊतांकडून व्यंगचित्र ट्विट। अहमदनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची तयारी। मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या प्रश्नावर विखे पाटलांची प्रतिक्रिया। शरद पवारांना लोकसभा विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरता येणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची देखील मुभा। सुप्रीम कोर्टाचे निर्देश। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार। तसंच आयोगानं दिलेलं घड्याळ चिन्ह आणि पक्ष याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची जाहिरात देखील द्यावी लागणार आहे। ज्योती मेटे आज शरद पवार गटात प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटेंनी काल पुण्यात पवारांची भेट घेतली होती। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगेंना पत्र, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास उडाला, आंबेडकरांची टीका। देवेंद्र फडणवीस आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांसोबत चर्चा करणार। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजप रणनीती आखत आहे। श्रीनिवास पवारांनी अजितदादांवर केलेल्या टीकेला बारामतीकरांचं पत्रातून उत्तर। आपण बारामतीसाठी काय केलं? दादांचे छोटे बंधू म्हणून फक्त मिरवलं। बारामतीकर दादांच्या मागे उभा, पत्रातून बारामतीकरांचं उत्तर। श्रीनिवास पवारांनी केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेला। श्रीनिवास पवारांनी केलेलं विधान काही ग्रामस्थांना उद्देशून होतं, युगेंद्र पवारांकडून प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे युती धर्म पाळायचे का? शिवतारेंनी अजितदादांवर केलेल्या आरोपांची दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा आम्ही शिंदेंच्या उमेदवारांसाठी काम करणार नाही। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचा इशारा। विजय शिवतारेंना समज द्या, अन्यथा राष्ट्रवादी मावळ लोकसभेत महायुतीचा धर्म पाळणार नाही। अजित पवार गटाच्या अजित गव्हाणेंचा इशारा। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद। युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा सहभाग। सुळेंच्या प्रचारादरम्यान युगेंद्र पवारांची माहिती। भावना गवळी, श्रीरंग बारणे आणि राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुख्यमंत्र्यांकडून विद्यमान खासदारांना कामाला लागण्याच्या सूचना। 1 ते 2 दिवसात उमेदवारी संदर्भात निर्णय होतील। शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया। भाजपकडून शेवटपर्यंत प्रणिती शिंदेंना काँग्रेसमधून फोडण्याचा प्रयत्न, पण प्रणितीनं काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहणार असल्याचं सांगितलंय। सुशील कुमार शिंदेंचा गौप्यस्फोट। कळवणं आणि पळणं ही ठाकरे गटाची लक्षणं आहेत। काँग्रेस आणि पवारांच्या बळाशिवाय ठाकरे गट उभा राहू शकत नाही। आशिष शेलार यांची ही टीका, तर एकटं भाजपसोबत येण्याचं ठाकरे गटाला आव्हान। बाळासाहेबांनी जेव्हा मोदींना वाचवलं होतं, मोदी अजूनही बाळासाहेबांच्या स्मारकावर आले नाहीत। मोदींच्या बाळासाहेबांच्या वक्तव्यावर दानवेंचं उत्तर। साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांनी केलेले आरोप खोटे। अनिल परबांचा भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा। अनिल परबांकडून सोमय्यांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा। जळगावमधील दोन्ही जागा भाजप बदलणार असल्याचा मेसेज व्हायरल, तर उमेदवार बदलण्यात येणार नाही। दोन्ही मतदारसंघात कोणीही पदाधिकारी नाराज नाहीत। गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण।
मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा ठाणे लोकसभेसाठी शिंदे गटाच्या उमेदवारीला नकार. पुण्यात मोदी बागेत निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला. अहमदनगरमधून लंकेंना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता. महादेव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार. माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याची शक्यता. शरद पवार आज बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. अजित पवार गटातील बजरंग सोनवणे आज शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. शरद पवारांनी माढा किंवा साताऱ्यातून लोकसभा लढवावी. कार्यकर्त्यांचा शरद पवारांना प्रस्ताव. सूत्रांची माहिती. तर निवडणूक लढवणार हे नाही हे मी आधीच जाहीर केलंय. शरद पवार यांची कार्यकर्त्यांना माहिती. डोंबिवलीत श्रीकांत शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक. भाजपचा विजय असो असे म्हणून वातावरण खराब करू नका. महायुतीचा विजय असो असं म्हणा. रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत या सूचना आहेत. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ. कल्याण लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवा. भाजप पदाधिकाऱ्यांचं बावनकुळ्यांना पत्र. खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रचाराला सुरुवात करा. भाजपच्या बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाणांचं कार्यकर्त्यांना आवाहन. कल्याणचा उमेदवार 2-3 दिवसात जाहीर होईल. सुषमा अंधारेंची माहिती. सांगली लोकसभेवर चंद्रहार पाटलांचा दावा कायम. उमेदवारीबाबत शंका नाही. मातोश्रीतूनच मला उमेदवारी. चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. सांगलीची जागा आमचीच. नाना पटोलेंनी संयमानं भूमिका घ्यावी. पण कुणाला सांगलीत भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असल्यास तो त्यांचा प्रश्न. संजय राऊतांची टीका. माढा मतदारसंघाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा अजित पवार आणि फडणवीसांचा प्रयत्न आहे. मात्र कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार. रामराजे निंबाळकरांची बैठकीनंतर माहिती. सोलापूरसाठी प्रणिती शिंदेंविरोधात भाजपकडून पद्मश्री मिलिंद कांबळेंच्या नावाची चर्चा. TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. मिलिंद कांबळे हे दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक. जळगावातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला खासदार उन्मेष पाटील गैरहजर. उमेदवारी न मिळाल्यानं भाजप खासदार उन्मेष पाटील नाराज. चर्चा नवधान. गडचिरोली चिमूरच्या जागेवर महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच. गडचिरोली चिमूरची जागा धर्माराव बाबा आत्राम यांना मिळण्याची चर्चा. चर्चेमुळे विद्यमान खासदार अशोक नेतेंचे समर्थक आक्रमक झालेले आहेत. भिवंडी भाजपा उमेदवार कपिल पाटलांचा बूथ प्रमुख. कार्यकर्त्यांसोबत संवाद. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटलांच्या बैठकीचे आयोजन. जळगाव आणि रावेर मतदारसंघाची मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत बैठक. बैठकीत उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा निर्धार. कल्याण लोकसभेत 53,282 नवे मतदार. 13,000 कर्मचारी लोकसभा क्षेत्रात निवडणुकीच्या कामात कार्यरत असणार. निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कृती आराखड्याची अंमलबजावणी करा. मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश. मुंबईच्या मालवणी आणि गोराई भागामध्ये घर बचाव घर बनाव संघटनेकडून मतदान जनजागृती अभियान. मतदान जनजागृती अभियानासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 1,956 मतदान केंद्र. 20,752 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात पर्यावरण सेवा योजनेचा दुसरा टप्पा सुरू. राज्यातील 7,065 शाळांमध्ये योजनेची अंमलबजावणी होणार. वर्धा शहराला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. ग्रामीण भागात उन्हाळी पिकांना फटका. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्यात आचारसंहितेमुळे रेशन दुकानांमध्ये साड्यांच्या वाटपाला ब्रेक. आचारसंहिता संपल्यानंतर साड्यांचं आणि पिशव्यांचं वाटप होणार आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 2,256 ते 2,235 रुपये गव्हाला दर असेल. धुळ्यात शेतकऱ्यांना 0% व्याजदरानं पीक कर्ज. धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांना 10 एप्रिलपासून हा लाभ मिळणार आहे. बोरिवलीत ठाकरेगडाच्या शाखेच्या महिला उपशाखा प्रमुखाचा विनयभंग. ठाकरेगडाच्या माजी नगरसेविकेचे पती संजय सिंघनवर विनयभंगाचा आरोप. सांगलीत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना. शिक्षकाकडून पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा विनयभंग. संतप्त पालकांची पोलीस ठाण्यात धाव. उदयनराजेंच्या समर्थकाची चक्क नंदीबैलाकडेच विचारणा. साताऱ्यातील नंदीबैल म्हणतोय उदयनराजेंना तिकीट मिळेल आणि ते निवडूनही येतील. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जळगाव लोकसभेसाठी मराठा समाज 20 उमेदवार उतरवणार. 40गावमधून बैठकीत मराठा समाजाचा निर्णय. परभणीत मराठा समाजाची बैठक संपन्न. 20-24 तारखेच्या सभेसाठी आंतरवालीकडे प्रत्येक गावातून 2 मराठा बांधव पाठवण्याचा निर्णय झालाय. रावेरनंतर वरणगावच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा राजीनामे नाट्य सध्या सुरू आहे. वरणगावच्या 200 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत. रक्षा खडसे विरोधात नाराजीचा सूर. जळगावच्या चोपड्यात रोहित पवार यांचे जल्लोषात स्वागत. शरद पवार गटाचे माजी विधानसभा अध्यक्ष वरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी तुतारी वाजवून रोहित पवार यांचं स्वागत.
महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलीही अल्टिमेटम आलेल्या नाहीयेत. अफवा पसरवणारे पाकिटबाज लोक. वंचितचे धैर्यवान पुणकर यांची टीका. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे निर्देश. गोंदियात लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. 1288 केंद्रांवर होणार जिल्ह्यामध्ये मतदान. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च. आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज. संत तुकोबा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ नागमन सोहळा यावर्षी नाशिकच्या विंचूरमध्ये होणार आहे. देहूनंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये सोहळ्याचं आयोजन. 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान सोहळा. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात अवकाळी मुसळधार पाऊस. गुलचेर आणि चारमोशी या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नागपूरच्या काही भागात आज अवकाळी पाऊस होण्याची शक्यता. गेल्या 3 दिवसांपासून नागपूर आणि परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा आहे. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अवकाळी पावसामुळे गहू, मका या पिकांसह भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात सद्यस्थितीमध्ये 68.48% जलसाठा शिल्लक आहे. वाशिमच्या मानोरा नगरपंचायतचा पाणीपुरवठा 17 दिवसांनंतर सुरळीत. नागरिकांना दिलासा. गोंदिया जिल्ह्यात उन्हाच्या दिवसात पाण्यासाठी अस्वलाची भटकंती. वन्य प्राण्यांना देखील उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात. बुलढाण्याच्या चिखलीमधील धोडप गावात स्मशानभूमीत जाण्यास अडवल्यानं गेटसमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मावेजा रकमेत देखील तफावत असल्यानं शेतकरी आक्रमक झालाय. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये किमान वेतनाकरिता पालिकेच्या कंत्राटी कामगारांचं उपोषण. किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असल्यानं नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू. भंडारा जिल्ह्यातील कोथरुणा गावातील वाळू डेपोला नागरिकांचा विरोध. वाहतूक आणि धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबात फूट. हेमंत सोरेन यांच्या बहिणी सीता सोरेन यांचा भाजपामध्ये प्रवेश. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष. भाजप सरकार ईडीचा वापर केजरीवालांना लक्ष करण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी रोखण्यासाठी करत आहे, आपचा आरोप आहे. मायावतींच्या बसपाला आणखी एक मायावतींचा धक्का बघतोय आपण. खासदार संगीता आझाद यांचा पतीसह भाजपात प्रवेश. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदर्यराजन यांचा राजीनामा. सौंदर्यराजन यांची राष्ट्रपतींकडे राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे. पतंजलीच्या फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्णन रामदेव बाबा यांना 2 आठवड्यांच्या आत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश. कर्नाटकातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. तेजस्वी सूर्या यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर. पलक्कडमध्ये आज मोदींचा रोड शो. सीएएच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर 3 आठवड्यात उत्तर द्या. सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने केलंय बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. तब्बल 18 किलो वजन घटवलंय. नारायण मूर्तींचा 4 महिन्यांचा नातू एकाग्र हा 240 कोटींचा मालक. नारायण मूर्तींकडून आपल्या नावाचे शेअर्स नातू एकाग्रच्या नावावर.